नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत, मात्र सुरुवात हेडलाइन्सनी. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. घाटकोपर इथल्या उद्यानाला लावलेल्या मारू घाटकोपर हे गुजराती नाव ठाकरे गटानं तोडलं. मुलुंडच्या घटनेनंतर पुन्हा मराठी गुजराती वादाची ठिणगी. रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना टोल वसुली का, राज ठाकरेंचा सवाल. तर टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. चिन्ह आणि पक्ष यांनाच मिळणार हे त्यांना कसं कळतं? काहींना निकाल आधीच कसा कळतो? निवडणूक आयोगातील सुनावणीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. भाजपचे सचिव सुधीर खातू यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश. आता हुकुमशाही गाडून टाका म्हणत ठाकरेंची भाजपवर टीका. आमचं वेगाने काम करणारे महायुतीचं सरकार. रत्नागिरी दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. त्या न्याय व्यवस्थेला 800 कोटींचा निधी दिला असल्याचं केलं नमूद. नांदेड शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू. मृतांमध्ये 6 अर्भक आणि 2 बालकांचा समावेश. गेल्या 7 दिवसात तब्बल 83 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. आणि इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका. हमासनं केलेल्या हल्ल्यात 500 इस्रायलींचा मृत्यू झाल्याची माहिती. हजारो नागरिक जखमी झाल्याची भीती. मुंबईतल्या घडामोडींना आपण न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात करूया. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. शिवसेना ठाकरे गटानं घाटकोपरमध्ये गुजराती बोर्डाची तोडफोड केली. गुजराती बहुल भाग असलेल्या घाटकोपरमध्ये मारू घाटकोपर म्हणजेच माझं घाटकोपर असा बोर्ड गुजराती भाषेत लावण्यात आला होता. मारू घाटकोपर या गुजराती बोर्डाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मार दिला. गुजराती बोर्ड तोडून त्या ठिकाणी आता स्पष्ट मराठीत माझं घाटकोपर असा बोर्ड लावण्यात आलाय. घाटकोपर मधल्या एका उद्यानात लावलेला हा गुजराती बोर्ड सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. मराठी माणसाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई शहराला गुजराती बोर्ड चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतही पाट्या होत्या. याकडे भाजप आमदार पराग शहा यांनी लक्ष वेधलं. तर निवडणुका आल्यावर यांचा मराठीपणा जागृत होतो असा टोला शिवसेनेनं लगावलाय. सब अपने अपने संस्कार के हिसाब से काम करते हैं. वो उनके संस्कार दिखाएगा, हम हमारे संस्कार दिखाएंगे. महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असल्या की यांचा मराठीपणा जागृत होतो. मग मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार अशा वल्गना केल्या जातात. मुंबईत मागील काही दिवसांपासून मराठी आणि गुजराती भाषांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुकर या महिलेला गुजराती नागरिकाचं प्राबल्य असलेल्या सोसायटीनं जागा नाकारली होती. मीरा रोडमधील मिलियन्स एकर बिल्डरनं मारवाडी आणि गुजराती कुटुंबियांना प्राधान्य अशी जाहिरात केली होती. या दोन्ही प्रकरणात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. तर आता घाटकोपर मधील गुजराती बोर्डाची तोडफोड करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषाच अग्रस्थानी राहील असा इशारा दिलाय. मुंबईमध्ये सध्या भाजप गुजराती मतांवर डोळा ठेवून मारू तारूचं राजकारण करायला लागलं आहे आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी अस्मितेचा अपमान केला जात आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं 105 हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे मुंबईसोबत महाराष्ट्राचं भावनिकच नव्हे तर रक्ताचं नातं आहे. त्यामुळे मुंबईत मराठी माणसाचा आणि भाषेचा अवमान होत असेल तर मराठी माणूस पेटून उठतो. त्यामुळे इतर भाषिकांनीही ते महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत याचं भान ठेवून मराठी भाषेला अग्रक्रम देणं गरजेचं आहे.
अर्थात हे सर्व होत असताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कायदा हातात घेऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाण्यामध्ये टोल दरवाढी विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून मनसेनं सरकार विरोधात नारा दिलाय. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा टोल प्रश्नी आक्रमक होण्याची शक्यता आहे. हा टोल विषय सोडून मी दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही. या टोल मुक्त महाराष्ट्राचं काय झालं तर एकनाथ शिंदे यांनी पण ॲफिडेव्हिट केलं होतं ना, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या टोल प्रश्नी उपस्थित केलेले हे सवाल. टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून मनसेचं मुलुंड टोल नाक्याजवळ उपोषण सुरू होतं. या उपोषणात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान या उपोषणकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना उपोषण मागे घ्यायला सांगितलं. यावेळेला त्यांनी टोल दरवाढीवरनं संताप व्यक्त केलाय. भाजपनं दिलेल्या टोल मुक्तीच्या आश्वासनाची सुद्धा यावेळेला राज ठाकरेंनी आठवण करून दिली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून. तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एकनाथ शिंदेंवर सुद्धा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आणि या टोलच्या विरोधामध्ये मला असं वाटतं, मी जर चुकत नसीन तर एकनाथ शिंदे यांनी पण ॲफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे. मला एकनाथ शिंदेना पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. राज ठाकरे मुलुंड टोल नाक्यावरच्या दरवाढीच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेणार आहेत. येत्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांच्यासमोर मांडीन. त्यावेळेला मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण तिकडे वरच्यावरती किंवा सह्याद्रीवरती ज्या भेटीच्या वेळेला असालच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की या वाढीव टोलचं याच्या पुढे काय होणार आहे. आधी मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न, त्यानंतर खड्ड्यांचा मुद्दा आणि आता टोल दरवाढीला विरोध करत राज ठाकरेंनी लोकांशी निगडीत आणखी एका मुद्द्याला हात घातल्याचं पाहायला मिळतंय. 2012-13 मध्ये राज ठाकरेंनी उचललेला टोलचा मुद्दा चांगलाच गाजलेला होता. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे पुन्हा टोलचा प्रश्न हाती घेतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मैदानात उतरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 तगडे प्रतिस्पर्धी आधीच मैदानात उतरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे कशी लढत देणार पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट. च्या लोकसभा निवडणुकीत दमदार एंट्री करता मनसेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. 2014 मध्ये मनसेनं लोकसभेच्या ठराविकच जागा लढवल्या होत्या. मात्र मोदी लाटेत मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यानंतर 2019 मध्ये झालेली लोकसभा निवडणूक मनसेनं लढवलीच नव्हती. म्हणजेच आता 2 टर्म नंतर मनसेनं लोकसभा निवडणूक लढण्याचं मनावर घेतलंय. मात्र आता राजकीय परिस्थिती चांगलीच बदलली आहे. एका बाजूला महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस असे 2 तुल्यबळ प्रतिस्पर्धी जोरदार तयारी करत असतानाच मनसे एकट्यानं निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मनसे कुणाची मतं खाणार ही चर्चा आता सुरू झाली आहे. मनसेचा जो काही मतदार आहे तो मतदार आणि शिवसेनेचा मतदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मतदार हा काहीसा एक समान हिंदुत्वाचा धागा असणारा हा मतदार आहे. आणि ज्या वेळेस मनसेचा उमेदवार हा रिंगणात असेल तर त्याचा साहजिकच फटका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसेल अशी एक राजकीय चर्चा आहे किंवा एक राजकीय समीकरण दिसतं. मनसे त्यांच्या फायर ब्रँड नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवेल असा अंदाज वर्तवला जातोय.
आगामी लोकसभेकरता मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात राजू पाटील, ठाणे लोकसभा मतदारसंघात अभिजित पानसे किंवा अविनाश जाधव, पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शालिनी ठाकरे, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात प्रकाश महाजन, सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिलीप धोत्रे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजू उंबरकर आणि रायगड लोकसभा मतदारसंघात वैभव खेडेकर यांची नावं मनसेकडून चर्चेत आहेत। मनसे गेल्या 2 निवडणुकांमध्ये लोकसभेच्या मनसे रिंगणात उतरली नव्हती, मात्र आता ती मनसे जी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करते याच्या पाठीमागे कुठेतरी एक भाजपच्या राजकारणाचाही भाग नाकारता येत नाही। कोणतीही मीटिंग झालेली नाही, नेत्यांची बैठका होत आहेत। 2 दिवसांपूर्वी देखील बैठक झाली होती, परंतु संभाव्य उमेदवारांची देखील यादी आमची अजून तयार नाहीये किंवा असं कोणतीही गोष्ट राज ठाकरे साहेबच ह्या गोष्टीचा जो काय आहे तो निर्णय देतात। अद्याप तसा काही निर्णय आलेला नाहीत। असे फेक ट्विटर हँडल खूप आहेत, त्याच्यावर हे स्वतः काहीतरी टाकतात, असा तो सगळा फेक असण्याचा प्रकार आहे। मराठी माणसाला न्याय देण्याकरता राज ठाकरेंनी 9 मार्च 2006ला मनसेची स्थापना केली होती। मात्र 3 वर्षांपूर्वी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी 2020ला पक्षाचा झेंडा बदलून राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यानंतर मशिदीवरील भोंग्यांचा आवाज, माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला दखल घ्यायला भाग पाडलं होतं। त्यामुळे हिंदू जननायक अशी राज ठाकरेंची प्रतिमा निर्माण झाली। तसंच मनसेच्या आक्रमक बाण्यामुळे तृप्ती देवरुखकर यांना न्याय मिळाला। देवरुखकर यांना जागा नाकारणाऱ्या सेक्रेटरीनं माफी मागितली। मिलियन सेकर बिल्डरनंही माफी मागितली। परिणामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी त्यांचं मराठी कार्ड पुन्हा ऍक्टिव्ह केल्याचं सगळ्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। आता लोकसभा निवडणुकीत मराठी मतदार मनसेला कितपत साथ देतात हे पुढील वर्षी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून प्रत्येक घटक पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे। याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली, तर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केलेला आहे। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून राज्यातलं वातावरण पुन्हा तापलंय। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंनी पुढचे 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीतल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। भाजपाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात। शेवटी आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे 3 नेते राज्याचे ते बसून जो निर्णय करतील तो अंतिम आहे। महायुतीतल्या नेत्यांनी समज दिल्यानंतर संजय शिरसाट यांनीही त्यांचा सूर बदललाय। माझं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम म्हणा, त्या अनुषंगानं मी माझ्या या नेत्याचं प्रमोशन झालं पाहिजे या अर्थाने मी तो वाक्य बोललो होतो। मुख्यमंत्री कोण असावा कोण नसावा, केंद्रात कुणाला घ्यावं कुणाला न घ्यावं हे खालच्या लेवलला तुम्ही आम्ही ठरवणारे कोणी नसतो। हा निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात। आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून खणाखणी सुरू झाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आनंद झाला नसता तर नवल। मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला, तर नाना पटोलेंनीही या प्रकरणाबाबत धक्कादायक दावा केला। मुख्यमंत्र्यांची यादीत गर्दी वाढायला लागली। शिंदे गटातला एखादा काही व्यक्ती बोलतो त्याच्यावरच आम्ही सगळं चालत राहतो। त्यांनी कोणाला मुख्यमंत्री करायचं नाही करायचं तो त्यांचा भाग आहे। सगळं असंविधानिक सरकार आहे। विधानसभा निवडणुकांना अजून 1 वर्षाचा अवधी शिल्लक आहे, त्याआधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। पण आतापासूनच मुख्यमंत्री पदाची चर्चा घडवून आणली जाते। त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातला राजकीय संघर्ष मात्र वाढण्याचा धोका आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातला राजकीय संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। ठाण्यातल्या हजुरी भागात ठाकरे गटानं होऊ दे चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता,
पण त्याच वेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला। कार्यक्रम सुरू असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले। त्यांनी कार्यक्रमाला विरोध करत घोषणाबाजी करायला सुरुवात केली। ठाकरे गटाने ही घोषणाबाजी सुरू केली। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। ठाणे शहरात ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चौक सभांचं आयोजन करण्यात येत आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं खोटी होती, त्याची पोलखोल करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। हजुरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होताच पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। आपण केलेलं कोणतंही काम न दाखवता चर्चा कशाची होते, शिंदे साहेब काय करतात, फडणवीस साहेब काय करतात, यावर चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासावर तुमच्या बरोबर कम्पेअर करा। 2.5 वर्षामध्ये आम्ही केलेली ही कामं आणि आता ह्या सरकारने केलेली ही कामं याच्यावर चर्चा झाली पाहिजे, परंतु पॉझिटिव्ह चर्चा नाही, यांना राजकीय चर्चा करायची। ठाणे शहर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्यानं शिवसेना ठाकरे गटानंही याच ठिकाणी होऊ दे चर्चा कार्यक्रमावर जोर दिलाय। केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं कशी फोल आहेत यावर मंथन करून मतदारसंघामध्ये संदेश देण्याकरता ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र ठाण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला विरोध करत असल्यानं तणाव निर्माण होतोय। तर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। मिंदे गटाचे लोकांनी जो गोंधळ घातला आहे हा चुकीचा आहे। जर जनतेचा कडून त्यांना प्रताडणा मिळत आहे आणि पराभव दिसत आहे तर अशा प्रकारे कायदा हातात घेणं चुकीचं आहे। हजुरीत दोन्ही गटाकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी केलेल्या सूचनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथून निघून गेल्यानं हा तणाव निवळला। मात्र निवडणुका जवळ येतील तसतसे राजकीय कार्यक्रम वाढणार आहेत। परिणामी आगामी काळात प्रशासनाला अधिक खबरदारी बाळगावी लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निकालात मिळणार आहे। पण आयोगात सुनावणी सुरू झाली असताना शरद पवार गटाने महाराष्ट्रात पक्ष चोरण्याची परंपरा सुरू केल्याचा घणाघात केलाय। या संदर्भातला खास रिपोर्ट आपण काही वेळात बघणार आहोत।